16 ऑगस्टची सकाळ सुरतच्या स्वदेचार हॉस्पिटलमध्ये कालसरी या कुटुंबातल्या 5 जणांना भरती करण्यात आलं। या सगळ्यांना सकाळी 4 वाजल्यापासून पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता। या सगळ्यांचा त्या 5ही जणांना एवढा त्रास झाला की ते अक्षरशः बेशुद्ध पडले। डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार सुरू केले। पण हे होत असतानाच कुटुंबातल्या सगळ्यात लहान असलेल्या 5 वर्षांच्या आर्याचा मृत्यू झाला। पण तिच्या मृत्यूला कारण ठरली एक भाजी। आर्याने आदल्या रात्री काजू पनीरची भाजी खाल्ली आणि त्यामुळेच तिचा जीव गेला। कालसरी या कुटुंबातल्या इतरांना जो त्रास झाला त्याला सुद्धा ही भाजीच कारणीभूत असल्याचं आता समोर आलंय। सुरतमध्ये नेमकं काय घडलं, हॉटेलमधली भाजी खाल्ल्यानं आर्याचा मृत्यू कसा झाला आणि या प्रकरणानंतर त्या हॉटेलवर काय कारवाई झाली, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही बघताय बोलभिडू। सुरत शहरातल्या वराशा रोड भागातल्या राणूजधाम सोसायटीत कालसरिया कुटुंब राहतं। अशोकभाई कालसरिया, त्यांची बायको ज्योत्स्ना आणि 3 मुली असा हा परिवार। 15 ऑगस्टला सुट्टी असल्यानं हे सगळं कुटुंब घरात होतं। या कुटुंबाने स्वातंत्र्य दिन साजरा केला। आपल्या कुटुंबासोबत क्वचितच निवांत वेळ घालवायला मिळत असल्याने अशोकभाई दिवसभर घरातच थांबले। त्यांनी आपल्या 3 मुलींसोबत छान वेळ घालवला, त्यांच्यासोबत खेळले। संध्याकाळी त्यांची पत्नी ज्योत्स्ना हिने जेवायला काय बनवू असं विचारलं तेव्हा आज आपण पार्टी करू, तू घरात काही बनवू नकोस असं अशोकभाई पत्नीला म्हणाले। पण बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाण्यापेक्षा आपण हॉटेलमधून जेवण ऑर्डर करू असं त्यांनी ठरवलं। बेट ठरल्याप्रमाणे अशोकभाई कालसरिया त्यांच्या घराजवळच्या शीतल रेस्टॉरंटमध्ये गेले। हे शीतल रेस्टॉरंट आजूबाजूच्या भागांमध्ये टेस्टसाठी फेमस होतं, त्यामुळे अशोकभाईंनी तिथूनच जेवण आणायचं ठरवलं। संध्याकाळी 7:30 वाजता शीतल रेस्टॉरंटमधून काजू पनीरची भाजी आणि जेवण पार्सल घेऊन ते घरी आले। रात्री सगळेजण एकत्र जेवायला बसले। आर्या आणि तिच्या बहिणी सुद्धा खुश होत्या। सगळ्या कुटुंबानं जेवण केलं आणि दिवस आनंदात घालवला। पण रात्री झोपल्यानंतर सकाळी 4 वाजल्यापासूनच अशोकभाई कालसरिया यांचं पोट दुखायला लागलं। सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण नंतर त्यांच्या पोटात जोरात कळा यायला लागल्या। त्यांना वेदना असह्य झाल्या, मग त्यांना सारख्या उलट्या आणि जुलाब व्हायला लागले। हे सगळं सुरू असतानाच अशोकभाई यांची सगळ्यात लहान मुलगी आर्या हिलाही अशीच लक्षणं जाणवायला लागली। पोटातल्या कळ्यांमुळे ती रडायला लागली। पण थोड्या वेळात उजाडलं की दवाखान्यात जाऊ असं म्हणत ते घरगुती उपचार घेत राहिले। पण थोड्या वेळानं ज्योत्स्ना आणि बाकी 2 मुलींचीही तब्येत बिघडली। त्यांनाही अशोकभाई आणि आर्यासारखाच त्रास व्हायला लागला। मग त्यांनी शेजारच्यांची मदत घेऊन जवळचाच एक लोकल दवाखाना गाठला आणि तिथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले। पण तरीही या कुटुंबाचा त्रास काही कमी होत नव्हता। ते कोणत्याही उपचारांना प्रतिसाद देत नव्हते। त्यांचा त्रास वाढतच चालला होता। त्यांची प्रकृती जास्त चिंताजनक होत असल्यानं डॉक्टरांनी त्यांना शहरातल्याच सदविचार हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं। तोपर्यंत सगळ्यांचीच तब्येत खूप जास्त खराब झाली होती। डॉक्टरांनी त्यांना लगेचच इमर्जन्सी रूममध्ये नेऊन डिहायड्रेशन थेरपी सुरू केली। डॉक्टर सलाईनच्या माध्यमातून प्रत्येकाच्या शरीरात अँटी इमेटिक, अँटी स्पायस्मोडिक आणि अँटीबायोटिक्स देत होते। पण हे सगळं सुरू असताना आर्याची प्रकृती खूपच जास्त खराब झाली होती। डॉक्टरांची एक टीम तिच्यावर सगळ्या प्रकारचे उपचार करत होती। पण दवाखान्यात पोहोचल्यानंतर फक्त 20 ते 25 मिनिटातच आर्याचा मृत्यू झाला। तिच्या मृत्यूमुळे सगळ्यांनाच धक्का बसला। काल रात्री ज्या शेजाऱ्यांनी तिला हसताना खेळताना बघितलं, आज त्याच आर्याचा मृतदेह त्यांच्या समोर होता। मुख्य म्हणजे आपल्या मुलीसोबत काय झालंय हे तिच्या आई-वडिलांना माहितीच नव्हतं। त्यांच्यावर उपचार सुरू असल्यानं त्यांना याबद्दल काहीच सांगण्यात आलं नाही। पण काही तासांनी त्यांची प्रकृती स्थिर झाल्यावर आर्याच्या मृत्यूबाबत त्यांना कळलं। हे ऐकताच अशोकभाई आणि ज्योत्स्नावर दुःखाचा डोंगर कोसळला। पण कालसरी या कुटुंबासोबत नक्की काय झालं हे कळायला मार्ग नव्हता। मृत्यूनंतर आर्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। हे सगळं कशामुळे घडलं याबद्दल अशोकभाई कालसरिया यांच्या कुटुंबियांना वेगवेगळे प्रश्न पडायला लागले। तेवढ्यातच अशोकभाई, ज्योत्स्ना आणि त्यांच्या 2 मुलींचे टेस्ट रिपोर्ट्स आले। त्यात स्पष्ट सांगण्यात आलं की या चौघांनाही फूड पॉयझनिंग झालं होतं। बाकीच्यांचं वय जास्त असल्यानं त्यांना जो त्रास झाला तोच त्रास आर्याला सहन झाला नसल्यानं तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाजही वर्तवण्यात आला। कालसरिया यांची तब्येत स्थिर झाल्यानंतर डॉक्टरांनी कालसरिया यांना 15 ऑगस्टच्या रात्री काय खाल्लं याबद्दल विचारपूस केली। तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी शीतल रेस्टॉरंटमधून आणलेली काजू पनीर करी खाल्ली होती। मग त्याच अन्नात काहीतरी विषारी द्रव्य असावं आणि त्यामुळेच आर्याचा मृत्यू होऊन सगळ्यांना एवढा त्रास झाला असा अंदाज बांधण्यात आला। पुढे 18 तारखेला कालसरिया यांच्या नातेवाईकांनी हीच माहिती सुरत महानगरपालिकेच्या फूड सेफ्टी डिपार्टमेंटला दिली। एका 5 वर्षाच्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाल्यानं महापालिकेच्या फूड सेफ्टी डिपार्टमेंटच्या पथकानं तत्काळ शीतल रेस्टॉरंटवर छापा टाकला।
याबद्दल हॉटेलच्या चालकांना काहीच कल्पना नसल्यानं ते सुद्धा घाबरले. अधिकाऱ्यांना अचानक समोर बघून सगळ्यांची तारांबळ उडाली. पण जेव्हा फूड सेफ्टी ऑफिसर सेजल व्यास यांनी हॉटेलच्या किचन रूम मध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना सगळीकडे अस्वच्छता असल्याचं दिसलं. किचन मधली भांडी घाण आणि उघडी होती. चण्याच्या डाळीला बुरशी लागली होती. फळभाज्या, पनीर हे सगळं उघड्यावरच पडलेलं होतं. काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या, पण त्या सगळ्याच खराब झालेल्या होत्या. शीतल रेस्टॉरंटच्या किचनची ही अवस्था म्हणजे अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळ होता. सेजल व्यास यांनी खराब झालेले सगळे पदार्थ ताब्यात घेऊन नष्ट केले. तिथल्या भाज्यांचे सॅम्पल्स घेऊन टेस्टिंगसाठी लॅबला पाठवले आणि पोलिसांच्या उपस्थितीत निष्पाप आर्याचा जीव घेणारं शीतल रेस्टॉरंट सील करण्यात आलं. हीच माहिती समोर आल्यावर गुजरातचे आरोग्यमंत्री यांनी स्पष्ट केलं की पोस्टमॉर्टम आणि अन्न तपासणीचा अंतिम अहवाल हाती आल्यानंतर हॉटेल मालकावर सदोष मनुष्यवधासारखे कठोर कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील. त्याच्यानंतर सुरत शहरातल्या सामान्य नागरिकांनीही हीच मागणी लावून धरली. एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये अन्न बनवताना एवढा जास्त निष्काळजीपणा होतोच कसा, याबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले. हॉटेल चालकाचं यावर अजून तरी काहीच उत्तर आलेलं नाही. सध्या अशोकभाई कालसरिया, त्यांची बायको ज्योत्स्ना आणि 2 मुलींची तब्येत आधीपेक्षा बरी असली तरी ते अजून पूर्णपणे बरे झालेले नाही. आर्याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलंय. तिचा मृत्यू शीतल रेस्टॉरंट मधील काजू पनीर करी ही भाजी खाल्ल्यानं झाला हे तर जवळपास नक्की आहे. पण त्या भाजीमध्ये थेट जीव घेण्यासारखं असं काय होतं, याबद्दलची स्पष्टता तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि शीतल रेस्टॉरंट मधून घेतलेल्या सॅम्पलचा रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होणार आहे. पण या घटनेनं एका हसत्या खेळत्या कुटुंबावर मोठा आघात झालाय. सुट्टीचा आनंद घेत हॉटेलमधलं जेवण जेवणाऱ्या या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांचा हाच आनंद 5 वर्षांच्या आर्याच्या जीवावर बेतलाय.